आपल्यापैकी प्रत्येकालाच क्लीन अँड ऑर्गनाइज किचनमध्ये काम करायला आवडतं. त्यासाठी आपले भरपूरसे प्रयत्नही चालू असतात. आपण नेहमी किचनला क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पहिले तर असं व्हायचं की किचनला क्लीन करण्यात खूप जास्त मेहनत लागायची. पण आजकाल तर मार्केटमध्ये एवढे स्वस्तात मस्त असे किचन टूल्स अवेलेबल आहे, ज्याचा उपयोग करून आपण कुठल्याही भांड्याला किंवा कुठल्याही वस्तूला इझिली क्लीन करू शकतो. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे स्वस्तात मस्त असे किचन टूल्स शेअर करणार आहे, जे नक्कीच तुम्हाला तुमचं किचन नेहमी क्लीन ठेवण्यास मदत करेल. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा. त्यात तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं किचन क्लिनिंग टूल हे अगदी महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरच्या तव्यांची हालत अशीच झालेली असते आणि तुम्ही मला घरातली कुठलीही वस्तू क्लीन करायला लावा, मी आवडीने करेल, पण तवा क्लीन करायचा मला खूप कंटाळा येतो. नेहमी माझ्या सासूबाईच क्लीन करायच्या, पण यावेळेस ना मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितला होता. विचार केला की आपण देखील हे प्रोडक्ट मागवून बघावं. अतिशय इन्स्टंट रिझल्ट दाखवला होता. त्यामुळे हे 820चं मी तवा क्लीनर मागवलेलं आहे. अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे व रिझल्ट तर खूप अमेझिंग आहे. पहिले तर मला असं वाटलं की व्हिडिओमध्ये एडिटिंग वगैरे असेल, पण जेव्हा मी हे प्रोडक्ट ट्राय करून बघितलं ना, रिझल्ट खूपच अमेझिंग आहे. तर यासाठी पहिले आपल्याला ज्याही वस्तूवर हे अप्लाय करायचं आहे, मीन्स कढई किंवा तव्यावर तुम्ही अप्लाय करत असेल तर त्याला पहिले गरम करून घ्यायचं. त्यानंतर हे जे लिक्विड आहे त्यावर स्प्रेड करायचं आणि अगदी 2 सेकंदासाठी थांबायचं आहे. त्यावर लिहून आहे की हातामध्ये ग्लव्स आणि तोंडाला मास्क घाला, म्हणून मी इथे रुमाल बांधलेला आहे, पण व्हिडिओत तुम्हाला आता दिसत नाही आहे. आणि त्यानंतर घासणीच्या हेल्पने याला घासून घ्यायचं आहे. एका घासण्यात तर हा तवा पूर्ण क्लीन झालेला नव्हता. जर मी थोडेफार मेहनत केले असते तर तो पूर्णपणे क्लीन झाला होता. पण हे गरम तव्यावरच काम करतं, त्यामुळे मी आणखी एकदा तवा गरम केला आणि त्यानंतर आणखी एकदा स्प्रे करून या तव्याला क्लीन करून घेतले. तर पहिले तर तवा अशा प्रकारे क्लीन झाला होता. थोडेफार कॉर्नर्स निघाले होते. त्यानंतर मी आणखी एकदा तवा गरम करून पुन्हा एकदा स्प्रे केला आणि बघू शकता आता तवा किती मस्त क्लीन झालेला आहे. जर तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट मागवायचं असेल तर खाली मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही मागवू शकता. अगदी अफोर्डेबलच आहे, 200 की 250च्या रेंजमध्ये आहे, पण रिझल्ट अमेझिंग आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशी कुठली ना कुठली चांदीची भांडी असतात. ती क्लीन करण्यासाठी आपण बरेचदा होममेड क्लीनर वापरतो, पण त्यामध्ये भरपूरसा वेळ जातो. तर त्यासाठी मी तुमच्यासोबत एक इन्स्टंट क्लीनर शेअर करणार आहे. हा देखील अगदी अफोर्डेबल आहे. तर हे आहे रुपेरी. 100 रुपयाच्या आतच मला हे छोटीशी बॉटल मिळालेली आहे आणि अगदी इन्स्टंट रिझल्ट मिळते. खूप उपयुक्त आहे. म्हणजे चांदीची भांडी क्लीन करणं अगदी सोपं आहे. जस्ट आपल्याला एक छोटंसं कॉटनचं क्लॉथ घ्यायचं आहे आणि त्यावर 2 ते 3 थेंब हे रुपेरीचं टाकायचं आहे आणि बघू शकता अगदी तुमच्या समोरच मी क्लीन करते आहे. कुठलाही व्हिडिओ मी एडिट केलेला नाही आहे आणि अगदी इन्स्टंट रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता चांदी अगदी शाईन करायला लागलेली आहे. पण हे जी मूर्ती आहे ना, त्यामध्ये खूप जास्त कोरीव काम केलेलं असल्यामुळे त्यामध्ये जे अडकलेलं लालपणा आहे तो तर काही निघाला नाही, पण खूप चांगल्या प्रकारे शाईन आणलेली आहे. तुम्ही घरातली चांदीची भांडी क्लीन करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. मी तुम्हाला चांदीचा डब्बा क्लीन करून दाखवते. अगदी छान रिझल्ट मिळतो. त्यावर तर जस्ट मी माझा जो हा कापड आहे तो फिरवला आणि अगदी उपयुक्त रिझल्ट मिळाला. अगदी 2 ते 3 थेंबातच तुम्ही घरातली जी चांदीची भांडी असतात ना, ती क्लीन करू शकता. बघा, या डब्यावर मी अगदी हा जो कपडा आहे तो फिरवलेला आहे आणि त्यानेच पूर्ण जेवढं काही त्यावर डर्ट बसलेलं होतं, काळवटपणा जमा झालेला होता ना, तो निघालेला आहे. मला तर हे प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं. फक्त हे लिक्विड यूज केल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे. एवढी काही या लिक्विडनी वॉश केलेली जी भांडी आहे ती व्यवस्थित आपल्याला नॉर्मल लिक्विडनी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे आणि बघा दिसायला किती छान शाईन करती आहे आणि खरंच खूप अमेझिंग रिझल्ट आहे. त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे बॉटल क्लिनिंग ब्रश. सहसा अशा प्रकारचे बॉटल क्लिनिंग ब्रश तर प्रत्येकाकडे असतात. मला वाटते मधल्या पॅटर्नचा जो बॉटल क्लिनिंग ब्रश आहे तर तो सहसा प्रत्येकाकडेच असेल. पण जो ग्रे तुम्हाला बॉटल क्लिनिंग ब्रश दिसत असेल त्यावर मला हा ब्लू ब्रश मिळालेला होता फ्री. तर हा देखील खूप युजफुल आहे आणि याचा उपयोग कुठे कुठे करायचा ते मी समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर तुम्ही हा ब्रश बघू शकता. याला आपण टर्न करू शकतो. जर तुम्हाला ब्लॅक कलरचे ब्रेसल्स हवे असेल तर त्या ब्रेसल्सचा यूज करू शकता तुम्ही छोट्या छोट्या वस्तू क्लीन करण्यासाठी. नाहीतर मग त्याला जो ब्रश अटॅच आहे त्याचा उपयोग करू शकता. आणि हा ग्रे ब्रश तर अतिशय युजफुल आहे. तर बघा,
तर अशा प्रकारच्या जेव्हा आपण बॉटल क्लीन करतो ना, तर याचे जे झाकण असतात त्यामध्ये बघू शकता तुम्ही खूप साऱ्या लेयर्स आहे आणि त्यामध्ये खूप जास्त पांढरेपणा, पाण्याचे डाग किंवा छोटे छोटे कीटन बसलेलं असतं. तर या बॉटलला कसं क्लीन करायचं मी तुम्हाला सांगते. तर सहसा जे आपलं डिशवॉश लिक्विड जेल असतं किंवा तुम्ही डिटर्जंट देखील टाकू शकता, ते टाकायचं आहे आणि त्यानंतर गरम पाणी यात ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठल्याही ब्रशने याला क्लीन करू शकता. सहसा मी पहिले ना याच ब्रशने, जो व्हाईट कलरचा ब्रश आहे ना, जो प्रत्येकाच्या घरी सहसा असतो, त्याच ब्रशने क्लीन करायचे. पण बरेचदा काय व्हायचं की या बॉटलचा आजूबाजूचा एरिया तर क्लीन व्हायचा, पण बेसचा जो एरिया होता तो या ब्रशने क्लीन होत नव्हता. त्यामध्ये भरपूरसं बारीक बारीक कण जमा झालेले असायचे. तर त्यासाठी स्पेशली मी हा ग्रे ब्रश मागवला होता. तर त्यावर हा जो ब्लू ब्रश होता छोटासा, तो मला गिफ्ट मिळालेला होता. तर हा ब्रश मला अगदी युजफुल वाटतो. अगदी जे बॉटलचे बेस वगैरे असतो, मीन्स बॉटलचा खालचा बॉटम एरिया, त्यामध्ये खूप जास्त डर्ट जमा झालेली असते बरेचदा. तर ती डर्ट क्लीन करण्यासाठी मला हा ग्रे ब्रश खूप युजफुल वाटला. आणि जो ब्लू ब्रश आहे त्याने तुम्ही अशा प्रकारे बॉटलचे जे कॉर्नर्स असतात झाकणाचे, ते क्लीन करू शकता. हा जो ब्रश आहे तो छोट्या छोट्या पार्टमध्ये जाऊन शिरतो, त्यामुळे ते देखील पार्ट क्लीन करणे खूप सोपे होते. या व्यतिरिक्त तारासारखा हा देखील माझ्याकडे छोटासा ब्रश आहे. जसे बॉटलमध्ये जे होल्स आहेत त्यामध्ये आपला हात जाऊ शकत नाही किंवा बोटही घुसू शकत नाही, मग तसे ठिकाण क्लीन करण्यासाठी या छोट्याशा ब्रशचा यूज होतो. स्पेशली स्ट्रॉ क्लीन करण्यासाठी मी हा ब्रश मागवलेला होता, कारण स्ट्रॉ देखील खूप जास्त घाण झालेला असतो. बघा आता हे जे छोटे छोटे बॉटल्स असतात त्याचे नोक बघू शकता, ते किती छोटे आहे. यामध्ये हा नॉर्मल ब्रश नाही जाऊ शकत. तर त्यासाठी हा ग्रे ब्रश खूप युजफुल होतो. अगदी बॉटलचा जो खालचा बॉटम एरिया आहे तो देखील अगदी युजफुल होतो, कारण या बॉटल्समध्ये आपले हात देखील जाऊ शकत नाही. आणि याला जे ब्रेसेस लागलेले आहे ना, ते सिलिकॉन मटेरियलचे आहे आणि अगदी बॉटलमध्ये काहीही घाण जमा झालेली असेल तर इझिली क्लीन होते. त्याचबरोबर जो तारासारखा ब्रश मी तुमच्यासोबत शेअर केला ना, तो देखील खूप युजफुल आहे. बघा या स्ट्रॉना क्लीन करणं किती डिफिकल्ट आहे. त्यामध्ये बरेचदा दुधाचे कण वगैरे जमा झालेले असतात. नॉर्मल पाण्याने किंवा तुम्ही जरी डिटर्जंटने वॉश केले ना, तरी आतून घासल्याशिवाय निघत नाही. पण हा जो ताराचा ब्रश आहे ना, तो अगदी आत घुसून त्याला क्लीन करतो. त्यानंतरचा नेक्स्ट किचन क्लिनिंग टूल आहे हे ताराची घासणी. जशी आपली ताराची घासणी असते ना, त्याला फक्त हँडल प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून घासताना आपल्या हाताला रुतणार नाही. मला हे देखील खूप युजफुल वाटले. स्पेशली जे प्लेन सरफेसचा एरिया असतो, जसं तुम्ही टाईल्स क्लीन करू शकता, इवन कुठलीही अशी प्लेन भांडी असेल, जसं हा माझा तुम्ही ट्रे बघू शकता. बरेचदा आपले पॅन असतात खूप जास्त जळलेले असतात. बरेचदा काही भांडी असते त्याचा मागचा जो सरफेस असतो तो प्लेन असतो. तशा भांड्यांना क्लीन करण्यासाठी ही ताराची घासणी मला खूप युजफुल वाटली. याला हँडल असल्यामुळे आपल्या हाताला घासताना तार देखील रुतत नाही आणि आपल्याला जेवढ्या प्रेशरनी भांडी घासायची असते, जसं तवा वगैरे जास्त प्रेशरने आपल्याला घासावा लागतो आणि त्यावेळेस ताराची घासणीच आपण सहसा यूज करतो, कारण त्यावर किटन बसलेलं असतं. अशा वेळेस ना हे जे ताराची घासणी आहे विथ हँडल, ते खूप युजफुल आहे. मी एकदा नक्की ट्राय करून बघा. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल किचनमध्ये भांडी वॉश करताना वॉश केलेल्या भांड्यांचं जे पाणी असतं ते इकडे तिकडे उडतं. बरेचदा आपले कपडे देखील ओले होतात, ओटा देखील पूर्णपणे खराब होतो. तर हा प्रॉब्लेम मला देखील होत होता, कारण जो माझा नळ आहे तो वरच्या भागाला आहे आणि सिंकमध्ये जेव्हाही मी भांडी वॉश करते ना, सगळं पाणी ओट्यावर उडते. इवन माझे कपडेही ओले होतात आणि जो माझा ओटा आहे ना, त्याला सायडिंग दिलेली नाही आहे. त्यामुळे बरेचदा ते पाणी सांडून ना त्या अलमाऱ्यावर पडतं. त्याचे जे किचनचे जे कॅबिनेट्स असतात ना, त्यावर देखील पाण्याचे डाग पडतात आणि ते खराब होतात. तर बघा इथे अर्धीच भांडी मी वॉश केलेली आहे आणि तरी देखील ओट्यावर किती पाणी जमा झालेलं आहे. आणि मी खूप व्यवस्थित भांडी वॉश करते हळूहळू, तरी देखील एवढं ओट्यावर पाणी जमा झालेलं आहे. तर त्यासाठीच मी हे टॅप एक्सटेंडर मागवलेलं आहे. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी याला शेअर केले होते आणि मला हे खूप युजफुल वाटलं. त्यावर बरेच लेडींचे कमेंट आले होते, तर त्याचे उत्तर देखील मी देणार आहे, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नसतं. तरी देखील एका व्हिडिओच्या थ्रू मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर जस्ट हा टॅप एक्सटेंडर अशा प्रकारच्या नळाला फिट करायचा आहे. या ठिकाणी प्लास्टिकचा नळ असेल तरी चालेल, पण त्याची जी टोटी आहे ती याच पद्धतीची असायला हवी. यामध्ये तुम्हाला ना वेगवेगळे नॉब देखील मिळतात, जेणेकरून हा जो टॅप एक्सटेंडर आहे त्याला टाईटली बसेल. आणि यालाही एक बटन दिलेली आहे, त्याचा वापर करून तुम्ही याला स्प्रेमध्ये देखील कन्वर्ट करू शकता. मी शॉवरमध्ये देखील कन्वर्ट करू शकता, नाहीतर नॉर्मल नळामध्येही तुम्ही भांडी वॉश करू शकता. कदाचित 20-25 दिवसापासून हे टॅप एक्सटेंडर मी यूज करते आहे आणि मला खूप युजफुल वाटलं. यावरनं बरेच जणांचे कमेंट आले होते की ताई, आता तुम्हाला वाकून भांडी घासावी लागत असेल. एका ताईंची आणखी एक कमेंट आली होती की ताई, तुम्ही जेव्हा शॉवरमध्ये भांडी वॉश करता ना, तर सगळं पाणी अंगावर उडतं, ओट्यावर उडतं. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे नळ आहे ना,
ते मोल्ड होतं, इकडे तिकडे तुम्ही सरकवू शकता. मी तुम्हाला दाखवलं होतं की तो इकडे तिकडे मोल्ड होतं, तर तुम्ही वरच्या साईडला फोल्ड करून ठेवू शकता किंवा माझं पूर्ण जे नळ आहे तेच फोल्ड होतं. आणि मी नॉर्मल पाण्याने वॉश करते, त्यामुळे अजिबात पाणी माझ्या अंगावर उडत नाही. भांडी घासताना आता थोडंफार तर पाणी उडणारच आहे, पण पहिल्यासारखं उडत नाही. आणि या व्यतिरिक्त जे शॉवर आहे ते फक्त मी सिंक वॉश करताना यूज करते. तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच. जेणेकरून पहिले मला काय व्हायचं की सिंक वॉश करताना नेहमी ग्लासाने पाणी टाकावं लागायचं आजूबाजूला. आता ते काम माझ्या नळाच्या शॉवरनीच होते. या व्यतिरिक्त माझा ॲप्रॉन देखील बिलकुल ओला होत नाही आणि जे किचनचे कॅबिनेट्स ओले व्हायचे पाणी सांडून ते देखील ओले होत नाही. त्यामुळे हे प्रोडक्ट खरंच मला खूप युजफुल वाटलं. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टॅग करते, नाहीतर सगळे प्रोडक्ट मी स्क्रीनवर व्ह्यू प्रोडक्टमध्ये टॅग केले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. या व्यतिरिक्त हे छोटंसं डस्टबिन देखील मी मागवलं होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं, त्यामुळे लाँग व्हिडिओमध्ये मी जास्त शेअर करत नाही आहे. याची देखील क्वालिटी खूप छान आहे आणि 156 रुपयाला काहीतरी मी मिशोवरून मागवलं आणि खूप छान आहे. बघा, यामध्ये जे प्लास्टिक टाकलेलं आहे ना, ते देखील भरपूर कचरा झालं तरी आत जात नाही. आणि मला वाटते सिंक एरियाच्या साईडला अशी एक छोटीशी डस्टबिन असली की सिंक एरियामधला जेवढा काही ओला कचरा असतो तो आपण इथेच जमा करू शकतो आणि त्यामुळे आपली सिंक ब्लॉक होत नाही. त्याचबरोबर किचन नेहमी जर क्लीन ठेवायचं असेल तर अशा प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा वायपर तुम्ही किचन सिंकजवळ ठेवा आणि नेहमी या वायपरला अडकवून ठेवायचं आहे. तुम्ही बघितलं असेल वायपरला फंगस लागतं जेव्हा तो खाली असतो, त्यामुळे नेहमी याला एका अडेसिव्ह हुकने किचन सिंकच्या साईडला अडकवून ठेवायचा, जेणेकरून किचन सिंकवरही त्याचा पसारा दिसणार नाही आणि वायपर देखील लवकर खराब होणार नाही. त्यानंतर बघा, आपला जो किचन सिंक असतो ना त्यामध्ये मोठमोठे होल्स असतात. जर कुठलीही डायरेक्टली पत्ती वगैरे पडली तर ती डायरेक्टली त्या होलमधून निघून जाते. तर त्यासाठीच मी एक चौकोनी जाळी लावलेली आहे. तुम्हाला स्टार्टिंगला दिसलीच असेल आणि मी समोर दाखवतेच. तर ती जाळी तुम्ही वापरू शकता. ती देखील मी मिशोवरूनच ऑनलाईन मागवली होती आणि बरेच दिवसापासून यूज करते आहे. तर ती देखील खूप युजफुल आहे. पहिले मी काय करते की वायपरच्या हेल्पनी जेवढा काही ओला कचरा चुकीने त्या सिंकमध्ये पडलेला असेल, सहसा मी चायपत्ती असेल, कुठलाही बारीक अन्न असेल, ते मी या डस्टबिनमध्येच थ्रो करत असते. पण चुकीने कधी-कधी घरात एवढे मेंबर असले की पडतं. मग अशा वेळेस ते जे छोटे-छोटे कण असतात ते डायरेक्टली सिंकमध्ये न जाता अशा प्रकारच्या जाळीमध्ये अडकून राहतात. तुम्ही बघू शकता ही जाळी. आणि मग त्या जाळीतला कचरा जस्ट आपल्याला त्या ओल्या डस्टबिनमध्ये फेकायचा आहे, जेणेकरून आपली सिंक देखील ब्लॉक होत नाही. इथे बघा, या टॅप एक्सटेंडरच्या हेल्पने किती इझिली सिंकचा जो आजूबाजूचा एरिया आहे तो देखील क्लीन झालेला आहे. स्टार्टिंगला मी ही तुम्हाला ताराची घासणी दाखवली, आता ती मी टाकून देणार आहे आणि या प्रकारची घासणी यूज करणार आहे. याला हँडल असल्यामुळे आपल्या हाताला रुतत नाही. तर इथे मी 2 घासण्या मागवल्या होत्या. तर एक सिंक क्लीन करण्यासाठी मी यूज करणार आहे आणि एक भांडी क्लीन करण्यासाठी ठेवणार आहे. त्यानंतर आपल्या किचनला जर नेहमी क्लीन ठेवायचं असेल तर चांगल्या क्वालिटीचे किचन टॉवेल्स यूज करायला हवे. तर बरेच जण जुने कपडे असतात ना त्याचेच तुकडे करून किचन टॉवेल्स वापरतात, पण मी स्पेशली किचन क्लीन करण्यासाठी बाहेरचे कपडे वापरते. तर हे मायक्रोफायबर क्लॉथ आहे आणि 1 वर्ष जरी तुम्ही यूज केले तरी ते लवकर खराब होत नाही. तर मी 5 मागवले होते अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये, पण याची क्वालिटी खूप छान आहे. कदाचित क्लिओ वगैरे याची ब्रँड असेल, पण अगदी अफोर्डेबल वाटले. मी रिव्ह्यू बघूनच हे टॉवेल्स मागवले होते. तर यातले फक्त 2 टॉवेल्स मी 1-1.5 महिना झाले यूज करते आहे आणि अगदी युजफुल मला वाटले. जेवढं काही फरशीवरचं पाणी किंवा आपल्या ओट्यावरचं पाणी असेल किंवा आपण जेव्हा गॅस ओटा वगैरे क्लीन करतो ना, तर खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतं. अगदी ओट्यावर किंवा गॅसवर पाण्याचे डाग देखील राहत नाही. इवन मागची जी टाईल्स आहे ती देखील मी याच्यानेच पुसते. खूप छान प्रकारे क्लीन होतं. त्याचबरोबर याला स्वच्छ करणे हे देखील खूप सोपे आहे. खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतात. तर मी नेहमी काळजी घेते की किचनमध्ये वेगवेगळे टॉवेल्स यूज करायची. जसं सिंक एरियासाठी एक छोटासा हा नॅपकिन मी वापरते. त्याचबरोबर नेहमी सिंक एरियाजवळ एक हँगिंग टॉवेल मी अडकवून ठेवलेला असतो आणि हात पुसायसाठी ओट्यावर देखील एक वेगळा कपडा असतो आणि नेहमी भांडी पुसायसाठी देखील आपल्याला वेगळा कपडा वापरायचा आहे. आणि जर तुम्हाला नेहमी किचन क्लीन अँड हायजिनिक ठेवायचं असेल तर हे 4ही कपडे तुम्हाला रोज चेंज करायचे आहे, जेणेकरून कुठलीही जी वस्तू तुम्ही याने साफ करत असाल त्यामध्ये जर्म्स राहणार नाही, जंत राहणार नाही. या व्यतिरिक्त या कपड्यांना आपण जर रोज क्लीन केलं तर हे जास्त अस्वच्छही होत नाही. तर तुम्ही हे टॉवेल्स बघू शकता. तर हे मी जुन्या नॅपकिनपासून बनवलं होतं. त्यामुळे कदाचित मळकटल्यासारखे वाटत होते आणि मला हे आपल्या किचनमधून काढूनच टाकायचे होते. त्यासाठीच मी हे मिशोवरून ऑनलाईन किचन टॉवेल्स मागवलेले आहे. तर हे हँगिंग टॉवेल्स आहे. अगदी ₹100 की ₹120 मला
6 मिळालेले आहे. क्वालिटी छान आहे, पण मटेरियल पातळ आहे. मायक्रोफायबरच क्लॉथ आहे, जसं आपल्या नॅपकिनचं क्लॉथ असतं ना, मीन्स कपडा असतो त्याचप्रमाणे आहे. अगदी दिसायलाही छान आहे आणि आपल्या हाताचा ओलावापणाही दूर करतो. सध्या तरी मी याला यूज करते आहे आणि मला छानच वाटते आहे. पण नंतर याची क्वालिटी कशी निघणार ते माहीत नाही. तसंही 100-120 रुपयाला आपल्याला काय मिळणार ना, तेवढ्यामध्ये हे प्रोडक्ट मला तसंही युजफुलच वाटलं. त्यानंतर तुम्ही बरेचदा बघितलं असेल, आपल्याकडे मेड वगैरे येत असेल, कामाला मावशी वगैरे येत असेल, तर आपल्या घरच्या टाईल्सची किंवा बाथरूमच्या ज्या टाईल्स असतात, इवन गॅसच्या मागची जी टाईल्स असते त्यामध्ये तेलाचे कण जमा होऊन खूप जास्त ती घाण झालेली असते. बरेचदा जी आपली ताराची घासणी असते ना, त्याने आपल्याला जोर लावून ते घासावं लागते. तर त्यासाठीच मी मस्त असे तुमच्यासोबत टूल्स शेअर करणार आहे. तर बघू शकता, हे आहे स्क्रबर, पण याला हँडल दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही सरफेसला घासणे खूप सोपे होते. जास्त आपल्या हाताला प्रेशरही लावावं लागत नाही. जर खूप जास्त जोराने घासायचं असेल ना, तरी देखील आपल्या हाताला इजा होत नाही आणि खूप चांगल्या प्रकारे जो काही सरफेस असेल किंवा कुठलीही जागा असेल ना, ती क्लीन होते. तर बघा, बरेचदा ना आपल्या गॅसच्या मागे खूप तेलकटपणा जमा झालेला असतो, तो आपल्याला ताराच्या घासणीनेच घासावा लागतो. अशा वेळी हे स्क्रबर खूप युजफुल ठरतात. या व्यतिरिक्त आपल्या घरातले भरपूरसे जे कॉर्नर्स असतात त्यामध्ये देखील खूप जास्त कचरा जमा झालेला असतो, खूप जास्त काळवटपणा जमा झालेला असतो. तर तो देखील क्लीन करण्यासाठी या स्क्रबरचा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही बघू शकता टाईल्स किती छान दिसत आहे. ते तुम्हाला दाखवते आपल्या ज्या किचनचे जे कॉर्नर्स असतात किंवा टाईल्सचे जे कॉर्नर असतात ते बघा किती जास्त काळवटलेले असतात. त्यामध्ये डर्ट जमा झालेली असते, मळ जमा झालेली असते. तर इथे मी जो हार्पिक असतो ना, रेड हार्पिक, तो टाकलेला आहे आणि त्यानंतर या स्क्रबरच्या हेल्पने घासून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने जरी घासलं, बरेचदा त्याचे जे कॉर्नर्स असतात आपण नॉर्मल हाताने घासलं तर ते आपल्याला लिक्विड आपल्या हाताला लागू शकतं. इथे तुम्हाला हँड ग्लव्स देखील लावायची गरज पडत नाही आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. माझ्याकडे जी टाईल्स आहे ना, ती मॅट फिनिशची आहे आणि त्यामुळे त्यावर खूप जास्त डर्ट जमा होतो. तुम्ही बाजूची टाईल्स बघू शकता आणि जी मी घासलेली टाईल्स बघू शकता, किती जास्त डिफरन्स आहे. तर अशा प्रकारे हप्त्यातून किंवा महिन्यातून एकदा जरी तुम्ही आपल्या किचनचे कॉर्नर्स किंवा टाईल्स वगैरे क्लीन करण्यासाठी हे खूप युजफुल आहे. त्यानंतर हे आहे गॅस क्लिनिंग ब्रश. हे तर मी तुमच्यासोबत बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे. मला हे अगदी अफोर्डेबल वाटतं. पण जुने जे ब्रश होते मी 2-3 वर्षापासून यूज करत होते, ते वापरून खराब झाले होते. त्यामुळे मी नवीन मागवले होते, त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केलं. तर स्पेशली गॅस तर क्लीन करण्यासाठी मी याला वापरतेच. गॅसच्या बटन्स असतात, इवन या गाडण्या ज्या असतात चहाच्या गाडण्या, त्या काळ्या झालेल्या असतात. बरेच जण याला न जाळतात वगैरे. तर याला क्लीन करण्यासाठी नेहमी या ब्रशचा मी उपयोग करते. अगदी याचे जे कॉर्नर्स असतात ते देखील खूप छान प्रकारे क्लीन होतात. इवन आपल्या ज्या कढई असतात किंवा जसं कुकर झाला त्याचे जे कॉर्नर्स असतात त्यावर देखील खूप जास्त कीटन जमा झालेली असते. अगदी कॉर्नरला जमा होते. त्यामुळे आपण जास्त त्याला क्लीन करत नाही, कारण आपला हात देखील पोहोचू शकत नाही. त्यावेळेस या ब्रशचा खूप चांगल्या प्रकारे हेल्प होतो. इवन जे आपले खिसण्या असतात, अद्रक खिसायची खिसणी किंवा कुठलीही खिसायची खिसणी, ती देखील व्यवस्थित आपण क्लीन करू शकत नाही. मी जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. तर अशा छोट्या-छोट्या वस्तू क्लीन करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. मला तरी वाटते की या प्रकारची क्लिनिंग ब्रश प्रत्येक लेडीजच्या किचनमध्ये असायलाच हवे. व शेवटचं टूल आहे हे ड्रेनेक्स पावडर. तर याचा उपयोग कुठलंही ब्लॉकेज काढण्यासाठी होते. तर स्पेशली किचनमध्ये मी दर 1 महिन्यातून याला वापरत असते, जेणेकरून माझी सिंक कधीच ब्लॉक होऊ नये. हे प्रोडक्ट देखील मला खूप युजफुल वाटतं आणि अगदी 20 का 30 रुपयाला हे पॅकेट कुठल्याही तुम्हाला किराणा शॉपमध्ये मिळून जाईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा.